तर आता आपण चाललोय भक्तपूरला. भक्तपुर ये भक्तपुर पे क्या है वहाँ पे? मंदिर है, दरबार हॉल. हाँ, भक्तपुर दरबार हॉल है, अलग से है क्या? भक्तपुर दरबार हॉल जिथं तुम्हाला मी दाखवणार आहे मस्तपैकी. बघूया आता भरपूर प्लेसेस विजिट करणार आहोत आपण. चॅनलमध्ये टिकून राहा, तुम्हाला सर्व काही दिसेल नेपाळमधलं. चला तर जर्नी स्टार्ट झालेली आहे आपली आजची. सकाळपासून किती प्लेसेस विजिट होतात ते बघूया. तर आपण कॅमेरा पण आता दोन्ही हाताने पकडायला लागले, हलतोय जास्त, रस्ते खराब आहेत पण मस्त आहे. चला हे बघा, ही जिथं मी कायम उभा राहतो ती गल्ली, पण डायरेक्ट मी आता बाईक बोलवून घेतल्या आणि ही बाईक मी कंटिन्यू करणार आहे आज दिवसभर. आणि काय होतं आहे, बस सोडा धरा पैसे चार केलेले चालतात, पण सगळं फिरून होतं आहे ना. बघूया आता कसं आहे ते. किती लांब आहे भक्तपूर मला, पण आपण चाललो आहे. तर आता हे रस्ता आहे बघा, तो तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल. नवीन वळणावर आलेला आहे. ये कौन सा रास्ता है? रिंग रोड पे आ गए. अगर कहीं भी जाना है तो आपको रिंग रोड पकड़ना ही पड़ेगा. ये बीचों बीच का रास्ता है ना रिंग रोड, और फास्टेस्ट से भी है. हा रस्ता फास्ट पण आहे आणि एकदम मस्तपैकी आहे. म्हणजे मधला रस्ता आहे म्हणायचा सगळ्यात, रिंग रोड, जो की सगळ्या नेपाळची काय म्हणते त्याला लाईफलाईन आहे. काठमांडूची लाईफलाईन आहे. पुलिस आहे का? हां, ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स काय? हा रस्ता म्हणजे काठमांडूची लाईफलाईन आहे. कधी पण रिंग रोड टाका, तुम्हाला समजून जाईल की रिंग रोड काय केलं आहे. मॅपला तुम्ही बघू शकता. धुळा भरपूर आहे, धूल है यहाँ पे. क्या हुआ मैप? हाँ, 10 किलोमीटर है. चला तर मजा घेऊ. ट्रॅफिक लागलेलं आहे इथे, ट्रॅफिक चाललं आहे, प्रॉब्लेम आहे इथं आणि कंटिन्यू ट्रॅफिक राहतेच. सिग्नल नाही इथं फक्त पोलीस असतात, ते गाडी थांबवतात. आता थोडी वेळा ट्रॅफिकमध्ये गेल्यानंतर समजून आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. ट्रॅफिक सुटलं आता, ट्रॅफिक अरेच्या सिग्नल पडलं तरी पण ट्रॅफिक सुटल्यासारखं आहे. तिकडून जात आहे काय? गेलं, सिग्नल लागला इकडे. ओकेच, आता आपण पोचतोय. आता असं सेकंद 88 सेकंद म्हणजे 90 सेकंदच लागलेलं असणार. इथं बघा पोलीस कसं आहे, काय ट्रॅफिक लागतं. ट्रॅफिक लई. हां, बघूया. आणि काय येते बौद्ध स्तूपा वगैरे. कंटिन्यू ठेवा व्हिडिओ चालू. इथं एअरपोर्ट आहे काठमांडूचं.
ते पण तुम्हाला दाखवतो. कारण आता मला एअरपोर्टचा विचार केला नसता, पण माझं तिकीट कन्फर्म झालेलं नाही. मला आता आज कॅन्सल करून उद्या एअरपोर्टसाठी बुकिंग करायचं. बघूया कसं होतं. आधी जाऊया तर नंतर ठरवूया कसं आहे काय. चला आलोय आपण. तुम्हाला दाखवत आता भक्तपूर दरबार हॉल. चला बघूया. आपण आलेलो आहे भक्तपूर दरबार हॉल येथे. आणि हे बघा भव्य मंदिर आहे इथं. हा जो एरिया आहे तो एकदम मस्त आहे. असं वाटतं की एकदम पुरातन काळातला आहे. मस्त आहे ना. तर ना काय बघा किती मोठं मंदिर आहे. कसं आपल्याकडे जसं साऊथमध्ये असते तसं आहे सेम. जुना वाडा आहे. इथे जास्त लोक विजिट करत नाहीत बरं का. मला वाटतं मीच एकट्याने इथे विजिट केलं असेल. हे सगळं पुरातत्व विभागानं खोदलं आहे बघा. वर खाली झाले. काय घावतंय का बघायला. काय घावले का नाही माहीत नाही. मस्त आहे. मध्ये सिंह जे दाखवते त्या हत्ती. हे मंदिर लय मोठं आहे बघा. भव्य किती आहे. मस्त आहे ना. इथं आवाज नाही. शांतता आहे सगळीकडे. एकदम नॉईज कमी आहे. मंदिर बसत नाही कॅमेऱ्यामध्ये एवढं मोठं आहे. इथं बघा कसलं मस्त आहे. आणि हे मुंबई जसं चालवायला घेतलं का नाही सरकारी म्हणजे ते इंग्रजांनी बांधलेलं आहे बघा. चर्चगेटला वगैरे सरकारी कार्यालयासाठी चालवायला घेतलेलं आहे. तसं इथं हॉटेल चालवायला घेतलेलं आहे या राजवाड्यात. आणि हे मंदिर बघा. इथं सूर्यनारायण असल्यासारखं वाटतंय. आणि विष्णू पण आहेत. खूप 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 मोठं आहे मंदिर. जर तुम्हाला बंद दिसतील जास्तीत जास्त मंदिरं. हे पुरातत्व विभागानं सगळं खोदलेलं आहे बघा. भारतात सुद्धा असंच होतं. कारण इथं खोदलं जातं सगळं आणि नंतर इथं भरलं जातं. तसंच भारत सरकार पण जी काही पुरातन मंदिरं सापडतात तिथं सगळं खोदलं जातं. कारण की राष्ट्राची संपत्ती असते. इथं सगळं माझं असं भारावून गेलेलं आहे. कारण हे सगळं लाकडावर तयार केलेलं आहे. आणि हे म्हणजे हिंदू धर्म किती मोठा होता. कंबोडियापर्यंत होता. कंबोडियामध्ये तुम्हाला माहीत आहे का सगळ्यात मोठं विष्णू मंदिर सापडलेलं आहे. मग अखंड भारत केवढा असलं विचार करा. न विचार करण्यासारखी गोष्टी आहेत. आणि ही असल्या रचना ज्या आहेत त्या सगळ्या चायनामध्ये आपल्या इथूनच गेलेल्या आहेत. त्या बघा ही नेपाळ वगैरे हे आहे ना इथूनच गेलेले आहेत. नेपाळ काय हिंदूंचंच राष्ट्र आहे. पण आपल्या इथून सगळंच गेलेलं आहे तिकडं. हे बघा हे असलं काही बघितलं की शाओलिन कुंफू आठवते. मस्त आहे ना. बघत राहा. लाकडावरची नक्षी वगैरे मला तर हे आवडलेलं आहे. म्हणजे आता कसं आहे वेगळंच आहे. हे मंदिरात आपण एक्सप्लोअर केलेलं आहे. आता हे बघूया. ते जे ह्याला ठेप दिलेलं आहे बघा पडुनी म्हणून. आणि लय जुनं आहे. राजवाडा बघा की ठेपा दिला आहे. राष्ट्रीय कला संग्रहालय नेपाळ सरकार. नॅशनल आर्ट म्युझियम. केवढा मोठा वाघ. सिंह आहे हा. कारण काली माताच इथं असणारच आहेच. इथं वर आहे बघा काली माता.
नेपाळ सरकारचं काहीतरी आहे. नेपाळ सरकार राष्ट्रीय कला संग्रहालय म्युझियममध्येच आपण आलो आहे एक प्रकारच्या. कसली कला आहे जबरदस्त. इथं वर एक माणूस बसवला आणि त्याच्या पाठीमागं काहीतरी दिवा लागला. काय असेल हे स्तंभ कसलं आहे. तर कोणताही गाईड वगैरे तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला स्वतःच सगळं एक्सप्लोअर करायचं आहे आणि स्वतःच अंदाजा लावायचा आहे की हे किती वर्षापूर्वीचं आहे आणि कसं कसं घडलं आहे. हे घंटा बघा केवढी मोठे. हे आता तांब्याचं पितळाचं सगळं तांब्याच आहे. हे गणपती आहे म्हणजे काली माता. नजरेच सामावू शकत नाही असलं इथे चित्र आहे. आपण आपल्या धर्माला कमी समजायला मदत पाहिजे. इथं आल्यावर समजतं ते. काली माताचं चित्र आहे. नक्षी आहे कोरलेली एकदम. आणि कुठल्या तर असुराचा वध केलेला आहे. सगळ्यात मोठी घंटा इथली. नक्षीकाम केलेलं आहे. तुम्हाला कमीत कमी ह्याच्यात कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त दाखवतो मी. त्याचा प्रयत्नही करतो. हे बघा हे मेन गेट दिसते मला. मेन दरवाजे. इथे पण काळी माताच आहे. सगळं मस्त आहे इथं. हे बघा सगळं लाकडात कोरलेलं आहे. सगळ्याच्या सगळं लाकडात आहे. पूर्णपणे लाकडामध्ये. आमच्या गावात एक मंडप आहे लाकडात कोरलेला. राजवाडा असं म्हणते तुम्हाला बघायला. सगळे हे काली माता आणि ह्याचंच आहे. देवी देवतांचं सगळं आहे. याचा मला अर्थ काय लागलेला नाही अजून. कारण ते जे आहे ते एक माणूस आणि एक स्त्री रक्षक पाठीमागे घोडा रायनो पेंड आहे म्हणजे पाठीमागे वाघाचा मुकुट लावलेलं आहे. आणि हे मंदिर आहे. अंदाजा लागू शकत नाही काय आहे नेमकं. मी तर सांगायलाही कोणी नाही. हा सगळा दरबार आहे. सगळ्यात मोठं मंदिर. जाऊया आपण वरती जाऊ बघूया एकदा आणि एक्सप्लोअर करूया. बघायला काय हरकत आहे. सगळ्यात मोठे सिंह आहेत तिथे. सिंह हे सिंह आहेत. कुठून आपण बघितलेलं कशासाठी ठेवले ते सगळं पुरातत्व विभागाने उतरलेलं आहे आणि पग बसवलेलं आहे. चला जाऊन बघा वरती. मला पण भारी वाटतं आणि पलीकडे आज बसला काय आणि मी काही वर गेलेलो आहे. दगडी हत्ती केलेले आहेत. पायऱ्या पण मोठ्या आहेत. जवळजवळ 11 इंचाच्या पायऱ्या आहेत. 11 ते 12 इंच म्हणजे 1 फुटाच्या पायऱ्या आहेत. कोणता पार्क भारी दिसते सगळं. पलीकडे अजून भरपूर काय काय पलीकडे जाऊन देतात का नाही माहीत नाही. इथं बघा गाय वगैरे आपल्या इकडच्या नंदीसारखं आहे. कारण ही वशिंडाचे बैल दुसरीकडे कुठे इथं मिळत नाहीत. आपल्या इथेच आहे बरं काय. कर्नाटकी वगैरे अशी बैल 1 फुटाच्या पायऱ्या चढून दमदम पडलो. इथून जोरात पडलं. पाठीमागे जरा बघूया. सगळंच एक्सप्लोअर करूया. हे बघा बैलांचे चित्र काढलेले आहेत.
मस्त आहे ना. नंदी आहे, हा नंदी आहे इथं, म्हणजे 100% शंकराचं मंदिर आहे. आता समजलंच मला, 100% शंकराचं मंदिर आहे, पण कोणीही इथं बघत नाही, त्याची व्यवस्था नाही. आपल्या इथं असतं तर इथं रोज पूजा झाली असते त्याची, तेच तर खरं आहे. पूजा जर झाली आसपासचा परिसर त्यालाच अध्यात्म. चला तर बघूया, नेक्स्ट एक्सप्लोअर करूया काहीतरी. मस्त आहे, पायऱ्या सरळ आहेत बघा, 1 फुटाच्या पायऱ्या आहेत, डायरेक्ट खाली आहेत. मला तर हे मंदिर आवडलं, मला माहीत नाही की मला कसं वाटतं, पण एकदम मस्त. कसं पण नाही माहीत नाही मला, पण आहे नक्की चांगलं आहे. तुम्ही एकदा नेपाळला याच बरं, कारण ह्याच्यासारखं काहीही बघायला नाही. तुम्हाला सगळा धर्म समजून जाईल. आपल्या इथे समजतोच, पण जिथे व्यवस्था आपल्या ह्याची केलेली नाही मंदिरांची वगैरे, तिथं तुम्हाला धर्म समजून जाईल की कसं. बघा त्रिशूल आहे शंकराचं वरती, कसं काय एवढं भव्य असू शकतं सगळं. इथं फुल आणून चला नेक्स्टला विजिट करूया, नेक्स्ट प्लेसला. मी ह्याच्यासाठी नाही, ह्याच्यासाठी आलो. 5 वेळा पत्र मारलं, 5 कौलावर घाला, 5 मजली कौलावर, 1 2 3 4 5. किती मोठं आहे बघा, कसं बनवलं असं. आणि हे सगळ्यात मोठं असं मंदिरासारखंच आहे, इतकं भव्य आहे, इतकं दिव्य आहे की विचार करू शकत नाही. हे 3 मंजिल आहे आणि सगळा हे दरबार परिसर असल्यासारखं आहे, रजवाडं, जसं एका किंगडमचं काहीतरी असल्यासारखं आहे. हा सगळा दरबार आहे आणि इथं पण ते सगळं माणसं, हत्ती वगैरे, सिंह, हे सगळं आहे. सिंह, हत्ती, माणसं हे प्रतीक आहे आपल्या सगळ्या देवांचं. आणि त्याच्यावर पण कालीमाता, शिव, भगवान शंकराचं काहीतरी आहे, बघत राहा. थोडा माहिती होईल इथं, पण हे पण पिंडीसारखं नाही का, सगळं लोक म्हणून सगळं मंदिरच दाखवतात आहे, पण हेच बघण्यासारखं नाही तर दुसरं काही नाही. म्हणजे ह्याच्यावरून नजर हटत नाही, कसली नक्षी वगैरे काढल्या पाहिजे. हे सगळं मस्त आहे, विचार करण्याच्या पलीकडे आहे, विचार करण्याच्या पलीकडे आहे. बघत राहा, सबस्क्राईब करून ठेवा, एपिसोड बनत राहतील. कसलं भारी आहे, शूटिंग घ्यायला लागलं आहे बघा, ती चालायला लागली आहे, ती मागचं काय जागा तर काय माहिती तुला आपल्या भाषेत. तर हे सगळं लाकडी आहे, इथं सगळं लाकडी तुम्हाला बघायला मिळेल, लाकडी. हा सगळा इलाका जो आहे युनिक आहे, सगळं युनिक. का निघाले आपण इकडं, चुकीच्या दिशेने चालू आहे काय, पण भारी आहे. या ज्या बिल्डिंग आहेत त्या जुन्या काळातल्या, हे सरकारनंच चालवाय दिलेलं. हे आपल्या इकडं जसं इंग्रजांनी बांधलेलं होतं, तसं इथं राजांनी बांधलेलं. ह्यांच्या सरकारची संपत्ती ही ह्यांनी भाड्याने दिल्या. इथं सगळी आर्ट्स आहेत, व्हिज्युअल आर्ट्स, आणि मस्तपैकी वातावरण. सगळं मार्केट आहे इथं, बॅग्स वगैरे आहेत. मला 5 किलोच्या वर नेता येणार नाही, कारण लगेज चालत नाही.
इथं आलो बघा पुन्हा काहीतरी नवीन. पहिल्याच ठिकाणी आलो आहे पण जरासं नवीन आहे. आता मी पुढचं काहीतरी दाखवतो. इथंपर्यंत व्हिडिओ बघितला आणखीन पुढं बघतच राहा कारण तुम्हाला असलं कुठेही बघायला मिळणार नाही. बघत राहा जबरदस्त आहे. दुसरीकडं जिथनं असं तिरकं बघेल तिकडं वाटतं की ही नवीनच ठिकाणी आलो आहे. प्रत्येक वेळी नवीन ठिकाण वाटतं आपल्याला. आत्ताच इथून गेलेलो आहे तरी पण प्रत्येक वेळी नवीन ठिकाण वाटतं आहे ना. चला बघूया नेक्स्ट ठिकाणावर जाऊया आता आपण.